नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल कथाकथनाच्या ऑनलाईन भागामध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर सहर्ष स्वागत करीत आहे. तर मुलांनो, आपण निवडक किशोर या मासिकातील कथा क्रमांक 9 दळणाचं जातं ही कथा वाचन करूया, समजून घेऊया आणि या कथेतून मिळणारा बोध आपल्या जीवनात समाविष्ट करूया. दळणाचं जातं ही कथा आहे लेखिका मुक्ता केणेकर यांची. तर आपण कथा वाचन करूया. गोष्ट आहे जुन्या जमान्यातली, म्हणजे राजा राणी राज्य करत होते त्या काळातली. निरनिराळी लहान मोठी राज्य असायची आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राजे राज्य करायचे, प्रजेचा सांभाळ करायचे, त्यांच्या कल्याणासाठी योजना राबवायचे. लोक सुखी समाधानात आहेत का, कुठे अत्याचार अन्याय तर होत नाही हे पाहण्यासाठी वेश पालटून फिरायचे. जनकल्याण व्हावं हाच मुख्य हेतू त्यामागे असायचा. प्रजाही राजाला देवासारखं मानायची, त्याचा आदर करायची. पण हा राजा आपल्या कर्तव्याला चुकला, जुलूम अत्याचार करायला लागला तर मात्र प्रजा त्याला सिंहासनावरून उतरवून लावी. आपल्या गोष्टीतला राजा फार पराक्रमी होता, तसाच कर्तव्यदक्षही होता. त्याच्या राज्यात शांतता होती. लोक आपली कामं धामं करून समाधानानं राहत होते. तशी राजाला कलागुणांची जाण होती. त्यामुळे त्याच्या दरबारात कवी, पंडित, गायक, चित्रकार यांची नेहमी वर्दळ असे. वर्दळ असणे म्हणजे नेहमी गर्दी असणे, येणे जाणे असणे. राजाही त्यांच्या कलेचा उचित सन्मान करी. रोज ठराविक वेळी त्याच्या दरबारात कलावंतांची हजेरी असे. साधू संन्यासी यांच्याविषयी राजाला आदर वाटे, म्हणून कुणी साधू बैरागी राज्यात आले तर राजा त्यांची यथायोग्य पूजा करी. एकदा राजासह सर्व दरबार एका कवीच्या रसिल्या काव्यानंदात तल्लीन झाला होता. तेवढ्यात सेवकानं वर्दी दिली, म्हणजे सेवकानं सूचना दिली, सांगितलं. तर मुलांनो, आपण आज जी गोष्ट ऐकणार आहोत, वाचन करणार आहोत, ती गोष्ट फार जुन्या काळातली आहे. म्हणजे राजा राणी जेव्हा राज्य करत असत त्या काळातली. तेव्हा काय असायचे, वेगवेगळी लहान मोठी राज्ये असायची आणि राजे आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य करायचे. प्रजेचा, लोकांचा, जनतेचा सांभाळ करायचे. लोक सुखी समाधानी आहेत की नाही हे पाहायचे आणि हे पाहण्यासाठी वेश पालटून फिरायचे. लोकांचे कल्याण व्हावं असं राजांना वाटायचं. पण एखादा राजा जर क्रूर, जुलमी, अत्याचारी निघाला तर अशा राजाला प्रजा सिंहासनावरून उतरवून लावत असे. अशा राजाचे राज्य प्रजा चालू देत नसे. आपण जी गोष्ट अभ्यासणार आहोत त्या गोष्टीतील राजा पण पराक्रमी होता, कर्तव्यदक्षही होता. या राजाच्या राज्यात शांतता, सुख होते. लोक समाधानाने राहत असत आणि हा राजा दरबारात कवी, पंडित, गायक, चित्रकार यांचा सन्मान करत असे आणि कलावंतांची त्याच्या दरबारामध्ये नेहमी हजेरी असे. या राजाला साधू संन्याशांविषयी फार आदर वाटत असे. कुणी साधू राज्यात आले तर हा राजा त्यांची यथायोग्य पूजा, आदर करत असे. एकदा काय झालं, एका कवीची मैफिल राज्यामध्ये सुरू होती. राजा आणि त्याचे दरबारी त्या कवीच्या कवितेचा आनंद घेत होते. अशातच एक सैनिक आला आणि त्यानं सांगितलं, पहा काय सांगितलं ते. महाराज, एक साधू अतिथी आले आहेत आणि आपल्याला भेटण्याची इच्छा आहे म्हणतात. कोण आहे, कुठून आले, काही चौकशी केलीस का? केली महाराज,
पण ते काही सांगायला तयार नाहीत. फक्त महाराजांना भेटायचंही म्हणतात. असं राजाला आश्चर्य वाटलं. त्याबरोबर इतर दरबारी लोकांनाही. अरे बैरागी आहे ना, म्हणजे भिक्षेशिवाय दुसरं काय हवं असणार त्याला, एक जण म्हणाला. पण हे वेगळेच साधू महाराज वाटतात, कोणी सामान्य याचक दिसत नाही, सेवक म्हणाला. मग आत्ताच बोलवा त्या अतिथीला, पाहू द्या तरी. साऱ्या दरबारी लोकांनी आग्रह धरला. तेव्हा ठीक आहे, घेऊन ये त्याला आत, राजाने आज्ञा दिली. सेवक सांगत आला की एक बैरागी साधू महाराज आले आहेत आणि ते राजाला भेटायचं म्हणतात. मग कोणीतरी दरबारातील एक जण म्हणतो, बैरागी आहे ना, म्हणजे त्याला भिक्षाच पाहिजे असणार. तर त्यावर सेवक म्हणतो, नाही, हे वेगळे साधू महाराज दिसतात आणि ते राजालाच भेटायचं आहे असा आग्रह धरत आहेत. तेव्हा मग राजा त्या सैनिकाला सांगतो की त्यांना आत घेऊन ये. साधू आत आल्यावर एक वेगळंच वातावरण तयार झालं. त्याची ती तेजस्वी मूर्ती पाहून अतिशय आदर वाटला. हा तर मोठा महात्मा दिसतो. असा हा श्रेष्ठ संन्यासी राजाकडे कशासाठी आला असेल, त्याला राजाकडून काय हवं असेल, असल्या प्रश्नांनी साऱ्यांच्या मनात एकच गर्दी केली. साधूच्या त्या दिव्य दर्शनाने राजाही प्रभावित झाला. तो पटकन सिंहासनावरून खाली उतरला आणि हात जोडून म्हणाला, महाराजांचं स्वागत असो. आपण इथं येऊन माझ्यावर कृपाच केली आहे. आपली मी काय सेवा करू ते सांगा. राजाने दिलेल्या आसनावर बसत साधू महाराज म्हणाले, राजा, तुझं कल्याण असो. तुझा पराक्रम, विद्वत्ता, न्यायप्रियता, रसिकता याविषयी मी आत्तापर्यंत बरंच ऐकलं होतं. पण आत्ताची तुझी नम्र वागणूक पाहून मला अतिशय आनंद वाटला. राजा अधिकच नम्रतेने म्हणाला, महाराज, राजा असो की सामान्य माणूस, अधिकारी असो की सेवक, सर्वांनी सौजन्य दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. तर राजा त्या ऋषींना म्हणतो की राजा असो की सामान्य माणूस असो की एखादा अधिकारी असो, सर्वांनी नम्रतेनं आणि एकमेकाशी सौजन्यानंच वागलं पाहिजे. खरं आहे, साधू महाराज म्हणाले. तू म्हणालास ते योग्यच आहे. सदाचार आणि विनयशीलता हे सद्गुण माणसाची शोभा वाढवतात. तुला आपल्या राजेपणाचा गर्व नाही, ही समाधानाची बाब आहे. नाहीतर आपल्या वैभवानं आणि ऐश्वर्यानं मदोन्मत्त झालेले अनेक राजे मी पाहिले आहेत. तू त्यातला नाहीस, ही सुदैवाची गोष्ट आहे. महाराज, केवळ राजा आहे म्हणून गर्व व्हावा असं मला का वाटावं? तुझ्यावर उत्तम संस्कार झाले आहेत म्हणून राजा, तुला तसं वाटत नाही. ही नम्र वृत्ती आयुष्यात फार उपयोगी पडते. या नम्रतेतच श्रेष्ठत्व दडलेलं असतं. फळाफुलांनी लहडलेले वृक्ष नेहमीच खाली वाकलेले असतात. राजाची विनयशीलता, त्याची नम्रता पाहून साधू महाराज प्रभावित होतात आणि राजाला म्हणतात की तुझ्यावर चांगले संस्कार झालेले आहेत म्हणून तू अशी नम्रवृत्ती अंगी बाणवली आहेस. आणि नम्रतेतच श्रेष्ठत्व लपलेलं असतं. फळाफुलांनी एखादे वृक्ष जितके भरलेले असते तितकेच ते वृक्ष खाली जमिनीकडे पाहत असते, जमिनीच्या दिशेने वाकलेले असते. म्हणजे त्या वृक्षामध्ये मी फळाफुलांनी लहडलेला आहे याचा मुळीच अभिमान नसतो, गर्व नसतो. आपल्या जवळची फळं फुलं वाटसरूंना सुद्धा द्यायला ते तयार असतात. त्यातच त्यांचा गौरव असतो. नम्रता आणि विनयशीलतेमुळे ऐश्वर्याला वेगळीच झडाडी येते. वैभव आणि नम्रता क्वचितच एके ठिकाणी आढळतात. तुझ्यात मात्र या प्रवृत्तींचा सुरेख संगम झाला आहे. हा एक अलौकिक योग आहे. असे
ऋषी महाराज राजाला म्हणतात. साधू महाराजांच्या प्रशस्तीमुळे राजा मनातून फारच सुखावला. आतिथ्यशीलतेविषयी राजाची ख्याती होतीच. साधू महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यात अधिकच भर पडली. त्याने साधू महाराजांना राजगृहात राहण्याची विनंती केली आणि स्वतः त्यांची सेवा करण्याची कामगिरी अंगावर घेतली. आपल्या राज्याची व्यवस्था त्यांच्या कानावर घातली आणि एक दिवस आपलं रत्नभांडार दाखवण्यासाठी जामदारखाना उघडायला सांगितले. तर मुलांनो, साधूंनी राजाची प्रशंसा केली. त्यामुळे राजा मनातून सुखावला आणि त्या साधू महाराजांचे आदरातिथ्य केले. साधू महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यात अधिकच भर पडली. राजाने साधू महाराजांना राजगृहामध्ये राहण्याची विनंती केली आणि साधू महाराजांची सेवा राजाला स्वतः करायची आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपल्या राज्याची व्यवस्था त्यांच्या कानावर घातली आणि एक दिवस काय केलं, आपल्या राज्यातील रत्नभांडार दाखविण्यासाठी त्या ऋषींना जामदारखान्यामध्ये, म्हणजे जिथे रत्नांचा भांडार लपवलेला आहे, तो उघडायला सांगितला. कोणाचेही डोळे दिपून जावेत असाच खजिना होता तो. चारी बाजूंना सोन्या चांदीच्या राशी रचलेल्या होत्या. हिरे, माणकं, पाचू, मोती, पोवडी, नीलमणी अशी वेगवेगळी तऱ्हेची रत्न तिथे एकत्र झाली होती. एकेका रत्नाची किंमत लाखालाखात होती. बारीक सारीक अलंकारांना तर तोटाच नव्हता. राजाला आपल्या रत्नभांडाराविषयी अत्यंत अभिमान होता. राजाने साधू महाराजांना आपला रत्नभांडार दाखविला तर त्यामध्ये सारी बाजूंनी सोन्या चांदींच्या राशी म्हणजे ढीग रचलेले होते. हिरे, माणके, पाचू, मोती, पोवडे, नीलमणी अशी अनेक रत्ने त्या रत्नभांडारामध्ये होती आणि एकेका रत्नाची किंमत लाखाच्या घरात होती आणि बारीक सारीक अनेक अलंकार त्या भांडार खोलीमध्ये होती आणि राजाला आपल्या त्या रत्नांच्या भांडाराविषयी खूप अभिमान होता. साधू आत आल्यावर एक वेगळंच वातावरण तयार झालं. त्याची ती तेजस्वी मूर्ती पाहून अतिशय आदर वाटला. हा तर मोठा महात्मा दिसतो. असा हा श्रेष्ठ संन्यासी राजाकडे कशासाठी आला असेल? त्याला राजाकडून काय हवं असेल? असल्या प्रश्नांनी साऱ्यांच्या मनात एकच गर्दी केली. साधूच्या त्या दिव्य दर्शनाने राजाही प्रभावित झाला. तो पटकन सिंहासनावरून खाली उतरला आणि हात जोडून म्हणाला, महाराजांचं स्वागत असो. आपण इथं येऊन माझ्यावर कृपाच केली आहे. आपली मी काय सेवा करू ते सांगा. राजा, या मूल्यवान रत्नांपासून तुला दरवर्षी किती उत्पन्न मिळतं? प्रश्न मोठा विचित्र होता. उत्पन्नाशी साधूला काय करायचं आहे? राजाला हसू आलं. संन्यासी आहे, या किमती रत्नांची याला काय पारख? यातलं एखादं रत्न तरी त्यानं आतापर्यंत पाहिलं असेल तरी का? मग याची परीक्षा त्याला कशी काय होणार? दिसायला एक एक रत्न किती लहान दिसतं, पण त्यातलं एखादं विकलं तर मोठा जमीन जुमला खरेदी करता येईल. एखादं विकलं तर आयुष्यभराची ददात मिटेल. जेव्हा राजाने ऋषींना आपला खजाना दाखविला तेव्हा ऋषींनी एकच प्रश्न विचारला की, राजा, या रत्नांपासून तुला दरवर्षी किती उत्पन्न मिळतं? या रत्नांपासून तुला किती पैसे मिळतात? राजाला हा प्रश्न मोठा विचित्र होता.
राजाला वाटले, या साधूला या रत्नांच्या किमतीविषयी काय माहीत, त्याने कधी हे रत्न पाहिलेही नसतील. आणि राजाला वाटतं की या साधूला काय माहीत की एक हे छोटंसंही रत्न विकलं तर कितीतरी जमीन खरेदी करता येईल, आणि एखादं रत्न विकलं तर आयुष्यभराची कमाई करण्याची शंकाच मिटेल. यातलं साधूला काही कळणार नाही असं राजाला मनातल्या मनात वाटत होतं. एखादं रत्न विकलं तर दानधर्म करून दानशूर म्हणून मिरवता येईल, प्रवासाची मजा लुटता येईल. हा गरीब साधू, याला कशी कल्पना असणार याची? भगवी छाटी आणि कमंडलू हीच त्याची आयुष्यातली कमाई. मनातल्या मनात साधूची कीव करत राजा म्हणाला, महाराज, या रत्नांमुळे दरवर्षी उत्पन्नात काही भर पडत नाही. उलट या किमती रत्नांचं रक्षण करण्यासाठी अनेक पहारेकरी आणि सैनिक यांची नेमणूक करावी लागते. कारण चोरांची भीती असते. डाकू, बदमाश, चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात. आपल्या जवळची फळं फुलं वाटसरूंना सुद्धा द्यायला ते तयार असतात. त्यातच त्यांचा गौरव असतो. नम्रता आणि विनयशीलतेमुळे ऐश्वर्याला वेगळीच झळाळी येते. वैभव आणि नम्रता क्वचितच एके ठिकाणी आढळतात. तुझ्यात मात्र या प्रवृत्तींचा सुरेख संगम झाला आहे. हा एक अलौकिक योग आहे, असे ऋषी महाराज राजाला म्हणतात. साधू महाराजांच्या प्रशस्तीमुळे राजा मनातून फारच सुखावला. आतिथ्यशीलतेविषयी राजाची ख्याती होतीच. साधू महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यात अधिकच भर पडली. त्याने साधू महाराजांना राजगृहात राहण्याची विनंती केली आणि स्वतः त्यांची सेवा करण्याची कामगिरी अंगावर घेतली. आपल्या राज्याची व्यवस्था त्यांच्या कानावर घातली आणि एक दिवस आपलं रत्नभांडार दाखवण्यासाठी जामदारखाना उघडायला सांगितले. तर मुलांनो, साधूंनी राजाची प्रशंसा केली. त्यामुळे राजा मनातून सुखावला आणि त्या साधू महाराजांचे आदरातिथ्य केले. साधू महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यात अधिकच भर पडली. राजा, महाराज, एक साधू अतिथी आले आहेत आणि आपल्याला भेटण्याची इच्छा आहे म्हणतात. कोण आहे? कुठून आले? काही चौकशी केलीस का? केली महाराज, पण ते काही सांगायला तयार नाहीत. फक्त महाराजांना भेटायचंही म्हणतात. असं राजाला आश्चर्य वाटलं. त्याबरोबर इतर दरबारी लोकांनाही. अरे, बैरागी आहे ना, म्हणजे भिक्षेशिवाय दुसरं काय हवं असणार त्याला, एक जण म्हणाला. पण हे वेगळेच साधू महाराज वाटतात, कोणी सामान्य याचक दिसत नाही, सेवक म्हणाला. मग आत्ताच बोलवा त्या अतिथीला, पाहू द्या तरी. साऱ्या दरबारी लोकांनी आग्रह धरला. तेव्हा ठीक आहे, घेऊन ये त्याला आत, राजाने आज्ञा दिली. सेवक सांगत आला की एक बैरागी साधू महाराज आले आहेत आणि ते राजाला भेटायचं म्हणतात. मग कोणीतरी दरबारातील एक जण म्हणतो, बैरागी आहे ना, म्हणजे त्याला भिक्षाच पाहिजे असणार. तर त्यावर सेवक म्हणतो, नाही, हे वेगळे साधू महाराज दिसतात आणि ते राजालाच भेटायचं आहे असा आग्रह धरत आहेत. तेव्हा मग राजा त्या सैनिकाला सांगतो की त्यांना आत घेऊन ये. महाराज, मी आपल्या राज्यातील एक गरीब म्हातारी आहे. मला कुणाचा आधार नाही. आजूबाजूच्या लोकांची दडणं या जात्यावर दडून माझं पोट भरते. जात्याकडे बोट दाखवून साधू म्हणाला, राजा, हा दगड तुझ्या जामदार खाण्यातल्या सर्व रत्नांपेक्षा जास्त मूल्यवान आहे. तो दाखवण्यासाठी मी तुला इतक्या लांब घेऊन आलो. हे कसं शक्य आहे महाराज? राजा आश्चर्याने म्हणाला, माझ्या जड जवाहिराची किंमत याच्या कित्येक पट आहे. आपण रत्नपारखी
आणून परीक्षा करावी. राजा हे दगडी जातं या निराधार विधवेच्या आयुष्याचा आधार आहे. वस्तूंचं महत्त्व त्याच्या केवळ बाहेरच्या रंगरूपावर नाही तर उपयुक्ततेवर आहे. साधूच्या बोलण्याचा अर्थ आता राजाच्या लक्षात आला. राजा तत्क्षणी राजवाड्यात गेला. आपल्या खजिन्यातल्या जड जवाहिरांचे मूल्यमापन करून ती सर्व संपत्ती त्याने रस्ते विहिरी बांधण्यासाठी, देवालये, धर्मशाळा व विद्यालये उभी करण्यासाठी खर्च करण्याची आज्ञा दिली. तर मुलांनो, या कथेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, तीही कोणत्याही वस्तूंचे महत्त्व त्याच्या केवळ बाहेरच्या रंगरूपावर अवलंबून नसते तर त्या वस्तूच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते. तर मुलांनो, भेटूया कथाकथनाच्या पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन कथेसह. धन्यवाद.